सत्यं परं सत्यं परं। गोपाल कृष्ण भगवान की जय। परिपरमात्मया चक्रवर्ती उगानिति जव हती तव लाचन घेता धृती दरिजती या। भगवान सिद्धेश्वराच्या आश्रम कृपेनं श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसून श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाच्या 743 ओवीचा आपण विचार करतो आहोत। विषय आहे धृती, सात्विक धृती। परिपरमात्मया चक्रवर्ती उगानिती जव हती तव लाचन घेता धृती दर्जती जिया। परी परंतु जोपर्यंत या सगळ्या मंडळींना सार्वभौम राजा जो परमात्मा त्याच्या हाती दिला जात नाही, म्हणजेच प्रत्येकाला निर्विकल्प समाधीमध्ये परमात्मनिष्ठ केलं जात नाही, तोपर्यंत या बाह्य विषय भोगण्याकरता मन असेल, इंद्रिय असतील, प्राण असतील, यांच्याकडून लाच न घेता ज्या धैर्याने सविकल्प समाधीच्या घरात त्यांना धरून ठेवले जाते, अर्थात मनातले जे संकल्प विकल्प आहेत ते दूर होत नाहीत, नष्ट होत नाहीत। संकल्प विकल्प नष्ट झाल्याशिवाय आपली जी वृत्ती आहे, मन आहे, ते परमात्म स्वरूपाकडे लागणं अशक्य कोटीतली गोष्ट आहे। कारण वृत्ती नेहमी संकल्प विकल्पाच्या मागे पळत असते, त्यामुळे परमात्मा स्वरूपाकडे जाणं थोडंसं अवघड आहे। कारण वृत्तीमध्ये एक विषयाचा ध्यास नाही आहे, वृत्तीच्या ठिकाणी पंचविषय आहे आणि त्या पंचविषयाकडे वृत्ती धावत राहते। जोपर्यंत ती धावती आहे, जोपर्यंत मनातले संकल्प विकल्प जात नाही आहेत, तोपर्यंत परमार्थ साधना होणं थोडंसं नव्हे फार कठीण आहे। त्याच्याकरता निश्चितच एक तर संगती पाहिजे, तीही संगती संत संगती पाहिजे। दुसरं ग्रंथाचं वाचन पाहिजे, श्रवण पाहिजे। मग अंतःकरणातले जे संकल्प विकल्प आहेत ते निदान श्रवणाने, ग्रंथ कळण्याने, संगतीने ते संकल्प विकल्प निवृत्त होणं शक्य आहे। तेगा धृती येथे सात्विक हे निरुते, ऐक अर्जुना ते श्रीकांत म्हणे। तीही अष्टांग योग कारक धृती
धृती म्हणजे धैर्य, ती सात्विक आहे. यथार्थपणाने ऐक असं लक्ष्मीपती भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला वारंवार सावधानतेनं ऐक, यथार्थतेनं ऐक, म्हणजे तुझ्या वेळेचा आणि माझ्या वेळेचा दुरुपयोग होणार नाही. यया तु धर्म कामार्थान धृत्या धारयते अर्जुन प्रसंगेन फलाकांक्षी धृतिस्सा पार्थराजसी. अशा प्रकारे आतापर्यंत आपण सात्विक धैर्याचं वर्णन केलं. आता राजस धैर्य कसं आहे त्याचं वर्णन करता आहेत. भगवान अर्जुनाला सांगत आहेत, आणि होऊन या शरीरी स्वर्ग संसाराच्या दोन्ही घरी नांदे जो पोट भरी त्रिवर्ग उपाय. आणि होऊन या शरीरी स्वर्ग संसाराच्या दोन्ही घरी, आणि जो हा जीवात्मा जो आहे तो देहाभिमानी होऊन धर्म, अर्थ, काम, तीन पुरुषार्थ, या तीन पुरुषार्थाच्या प्राप्तीचे उपाय करत राहत. कामाने स्वर्ग, संसार या दोन्हीच्या घरामध्ये स्वर्ग आणि संसार या ठिकाणी तो पोटभर नांदतो राहतो. राजसी मनुष्य स्वर्ग आणि संसार या दोन ठिकाणी तो आपली धारणा करतो. पण कोण जो देहाभिमानी आहे, राजसी हा ध्येयाभिमानी आहे, आणि तो प्रयत्न जो करत असतो तो धर्म, अर्थ आणि काम याच्याकरता प्रयत्न करत असतो. आणि स्वर्ग संसार या दोन्ही घरी तो स्थिर राहतो. राजसी. बरं, पुन्हा तिथं राहतो शांत राहतो असं नाही. तो मनोरथांच्या सागरी धर्मार्थ कामाच्या तारुवावरी जेणे धैर्य बळे करी क्रिया वाणिज्य. तो मनोरथांच्या सागरी, तो जो जीवात्मा आहे तो नुसते मनोरथ करत राहत. हे मिळालं पाहिजे, ते मिळालं पाहिजे, काय काय मिळतं मला माहित नाही, पण नुसते मनोरथ करत राहत. मी हे भोगील, मी ते करील, मी हे मिळवेल, अशा प्रकारचे मनोरथ तो रात्रंदिवस करत राहत. मनाच्या उतरंडी रचत राहतो, उतरीत राहतो. अशा या मनोरथांचा जो कारभार आहे किंवा या मनोरथांचा जो सागर आहे असं म्हणा, या मनोरथाच्या सागरावरती जेणे धर्मार्थ कामाच्या तारुवावरी, तारू म्हणजे नावा, धर्मार्थ काम याच्या ज्या नावा आहेत, या नावा, या नावेमध्ये बसून ज्या धैर्य बळाने
तो व्यापार व्यवहार क्रिया करत राहतो. त्याच्या लेखी परमार्थ शून्य. राजसी आणि तामसी या दोन माणसाच्या लेखी परमार्थ शून्य आहे. त्याला परमार्थाचा गंध नाही, त्याला परमार्थ काय चीज आहे हेही कळत नाही. म्हणून तो सारखं इहलोक आणि परलोक आणि तिथले भोग याच्याकरता तो राजसी मनुष्य प्रयत्न करत राहत. मिळतात की नाही मला माहीत नाही, पण प्रयत्न मात्र त्याचे सारखे चालू असतात. बाकीचा विषय नाही, बाकीचा विषय नाही लक्षात. म्हणजे परमार्थ तर अजिबातच नाही. मी तुम्हाला सांगितलं होतं, एका बाईला म्हटलं मी की पंढरपूरच्या वारीला जात जावं. तिनं सांगितलं ज्याला कामं नाहीत त्याने जावं. म्हणजे हे जे लाखो लोक येतात त्यांना कामं नसतात. किती दुर्दैवाची गोष्ट आहे लक्षात ठेवा. म्हणजे यांच्या लेखी परमार्थ हा प्रकारच नाही. यांना परमार्थाचा गंध नाही आणि कळणारही नाही. परमार्थ कळण्याकरता कोण पुण्य त्यांचा होईन सेवक, जिही द्वंद्वाधिक दुराविले. किंवा बहुत सुकृताचा बहु अभ्यासाचा, त्याला खूप किंवा बहुत सुकृते नरदेहला झाला भक्तीने गेला अधोगती. खूप पुण्य लागते याला परमार्थाकडे वळण्याकरता. ही सर्वांची गोष्ट नाही आहे. ज्यांचं महान पुण्य आहे तेच फक्त बहुत सुकृताची जोडी म्हणूनही विठ्ठली आवडी, असं सर्व संतांनी सांगून ठेवलेलं आहे. म्हणून राजसी जी माणसं असतात ती नाही परमार्थाकडे वळत. आणि बहुअंशाने या जगामध्ये राजसी आणि तामसी या लोकांचा भरणा जास्त आहे. सात्विक लोक फार कमी आहेत. भगवंतानी तर 5000 वर्षापूर्वी सांगून ठेवलं, मनुष्याणाम सहस्रेषु. तेव्हा म्हटले 5000 वर्षापूर्वी. आता कोणास ठाऊक. तिगा धृती राजस, जे कर्म भांडवला सुये, तयाचे चौगुणी येती अपाहे. एवढे सायास वाहे जया धृती, जे कर्म भांडवला सुये, तयाचे चौगुणी येती पाहे. त्या व्यवहारामध्ये पुण्यात्मक कर्माचं जे भांडवल असतं त्या व्यवहारामध्ये पुण्यात्मक कर्माचं भांडवल घालत असतं. आणि त्या भांडवलाच्या चौपट भोगाच्या माल घरी येतो. चौपट हे पाहतो तो येतो का काय, भोग मिळतात की काय. त्याला भोगाचे प्रयत्न करत असेल, इच्छा करत असेल, पण भोग मिळतीलच असं मात्र मुळीच नाही. ते भोग प्रारब्धावर अवलंबून आहे. कोणतेही असो ते सहज प्रयत्न केले म्हणजे मिळतात. प्रयत्न करून 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 मेली माणसं, पण काही मिळालं नाही आहे. जसे बिचारे आले तसेच गेले. एवढे कष्ट
ज्या धैर्याच्या योगाने सहन करतो, पण लाभ होईलच ही अशक्य कोटीतली गोष्ट आहे. परमार्थात नक्की होईल. परमार्थ हा कधीच वायाला जात नाही आणि कधीच संसाराचा उपयोग होत नाही. झाला असला कुणाला तर सांगा. परमार्थ वायाला जात नाही, लक्षात ठेवा. तेगा धृती राजस पार्था एथ परियेस, असं जे धैर्य आहे अर्जुना, ती राजस धृती, राजस धैर्य आहे. आता ऐक तामस तिसरी जे का. आता तुला मी तामस धैर्य कसं असतं ते सांगतो, ऐक. दुष्ट बुद्धी असलेला किंवा विचार करण्यात असमर्थ असलेला, एक तर बुद्धी दुष्ट आणि जो विचार करण्यामध्ये समर्थ नाही आहे, अर्थात असा जो मनुष्य आहे तो कशाने व्यापलेला असतो. निद्रा, भय. तमोगुणी माणसाला जास्त भीती वाटते आणि जास्त झोप येते, निद्रा, आणि कुठेही येते. ती काही असा विचार करत नाही तिथं प्रवचन चाललंय किंवा कीर्तन चाललंय, तिथं कसं पूजा चालली, कसं जावं. ती बाई कुठं बी जाते. कोण? निद्रा. पूजा करता करता देव हातातले पडावेत म्हणजे आणखी काय पाहिजे. पूजा करता करता झोप येते. काय हे तामसी जे लोक धैर्य आहे त्याचं सांगतात विचार. इष्टयुग योगजन्य दुःख, जे इच्छित योग आहे त्याच्यापासून निर्माण होणारे जे दुःख आहे ते दुःख तो तामसी धैर्याने सहन करतो. दुसरा पर्यायच नाही त्याला. तरी सर्वाधमी गुणे जयाचे का रूपायणे, कोळसा काळेपणे घडला जैसा. तरी सर्वाधमपणे सर्वार्धपणे गुणे जयाचे का रूपा येणे, कोळसा काळेपणे घडला जैसा. एक महत्वाचा भाग असा आहे, लक्षात ठेवा. हे तामसी धैर्य जे आहे, या तामसी धैर्याचा विचार भगवान अर्जुनाला सांगताय. त्याला दृष्टांत दिला कोळशाचा. जसं तो कोळशाचा काळेपणा उपजत निर्माण होतो आणि तो जातच नाही. किती जरी प्रयत्न केले तरी तो जात नाही. कोळशाचा काळेपणा मी तुम्हाला सांगितलं होतं एकदा, पण तुम्हाला सांगायला लागलं लक्षात येतं. हो हो, हे होय. एकाची बायको माहेरी गेली, नवीन लग्न झालं. म्हातारपणी माहेरी जात नाहीत, माहेरच राहत नाही. विचारलं काय नाही. आई वडील राहतात का? आई वडील जोपर्यंत आहे तोपर्यंत माहेर, नंतर माहेर संपला. मग हे माहेरी गेली होती बायको.
बघ माऊलीने फार सुंदर वर्णन केलं. परिणिली कांता माहेरी जाय, चित्ती रिघाली दुरी न होय. कोण पण? परिणिली कांता माहेरी जाय. म्हातारी नाही हा. नुकतंच लग्न झालेली श्री माऊली म्हणतात हा. वयाच्या 16व्या वर्षी लिहित आहेत माऊली. परिणिली कांता माहेरी जाय, चित्ती रिघाली दुरी न होय. नुकतंच लग्न झालेली पत्नी माहेरी गेलेली आहे आणि मग यालाही वाटलं तर 4-8 दिवस झाले आपणही जावं. नुकतंच लग्न झालं होतं. कोणता ड्रेस घालू, कोणता ड्रेस घालू, कोणता ड्रेस घालू. मग त्याने पांढरा शुभ्र ड्रेस घातला, प्रेस केलेला. गेला स्टँडवर. तर गाडीला वेळ होता. गाड्या वेळेवर येतीलच असं काही नाही. उभा राहिला गाडी काही येईना. एक जण म्हणलं बसान राव खाली. हा, कपडे खराब होते. पण ते बराच वेळ गेला. मग कंटाळला, उभा राहिला, बसला. बसना का पण बघून बसावं का नाही. ते बसला तर नेमका कोळशावरच बसला. गाडी आलीच नाही. उठला, बघितलं काळे कपडे झाले राव. सासरवाडीला चाललो होतो, बघतो त्या कोळशाकडे म्हटलं. आणि मग ते सगळे कोळसे भरून नेले त्याने. खाली बघून बसला असता तर गवत वाढलं होतं आणि त्यात कोळसे दिसलेच नाही त्याला. आणि मग ते नदीवर घेऊन गेला पेशवीभर साबणा घेऊन. आणि जे लावते साबणा सगळी नदी पांढरी झट करून टाकली. एवढ्यात मित्र आला एक. काय करतो रे? काय करतो म्हणजे काय करतो म्हणजे काय करतो? अरे काय करतो म्हणजे काय चिंता काय बोलतोस? मग मला राग आलाय. कोणाचा? माझा का? तुमचा नाही, कोळशाचा. का बरं? मी सासरवाडीला चाललो होतो, चांगले कपडे घालून. गाडीच नाही आली. बसलो खाली, ते कोळशावरच बसलो आणि सगळे कपडे काळे झाले. सासरवाडीला जायचं पण राहिलं. ह्यांना पांढरच करून टाकतो म्हणला. वेडा असतो. कंपनी जरी साबणाची आणलीस तरी ते पांढरे होणार. त्याच्या मूळ स्वरूपाकडे जातो. म्हणजे ते कोळसे पेटव, मग त्याचा काळेपणा जाईल. मग त्याला सांगितल्याप्रमाणे तो घरी गेला. कोळसे वाळवले, त्याच्यावर रॉकेल टाकलं आणि दिली काढी लावून. मग मात्र त्याचा काळेपणा गेला. तेव्हा तसा कोळशाचा काळेपणा जो आहे हा उपजत आहे. कोळसे तयार झाले तेव्हापासून तो काळेपणा कोळशाच्या ठिकाणी असतो. त्याप्रमाणे सर्वांमध्ये असलेला हा तमोगुण, या तमोगुणानेच ज्या धैर्याचं नामरूप घडलेलं आहे, तमोगुणाने त्याला म्हणतात तामसी धैर्य. आहो प्राकृतानिहीन तया ही गुणत्वाचा मान, परिण म्हणिजे पुण्यजन राक्षस काही. आहो प्राकृत आणि हीन तया ही गुणत्वाचा मान. अहो म्हटले हा जो तमोगुण आहे का नाही, तो अगदी असाधारण आहे. असाधारण याचा अर्थ साधारण आणि असाधारण हे 2 प्रकार असतात. साधारण म्हणजे सर्व ठिकाणी मिळणारा, असाधारण म्हणजे न मिळणारा.
मग हा तमोगुण जो आहे तो कसा आहे? जो असाधारण धैर्याने प्राप्त होणारा तमोगुण हा असाधारण आहे. सर्वांच्या ठिकाणी तमोगुण असतो अशातला प्रकार नाही. आईला राग येत नाही का मुलाचा? नाही येत. ते उष्ण आणते. संत नाही रागवत का? संतही उष्ण आणतात राग. या लोकाला राग नसतो. आईला पण मुलाचा राग कधी येत नाही. ती बळजबरीनं शिवी घालते जा, त्याची सुधारणा व्हावी, त्याने काम करावं म्हणून. मनापासून ती कधी शिवी देणार? जरी मेल्या मुर्द्या म्हटली तरी ती मनापासून आईची शिवी कधीच नसते. राग येतच नाही. तसं संतांना सुद्धा राग येत नाही. मग रागवले ते उष्ण आणलं होतं, त्यांना राग नसतो. काय संबंध राग येण्याचा? काही संबंध नाही. मग केवळ आपल्या कल्याण, जसं आई त्या मुलाचं भलं व्हावं म्हणून त्याला मेल्या म्हणते, तसं जीवाचं भलं व्हावं याकरता संत हे रागवत असतात. त्यांच्याजवळ तमोगुण हा प्रकार नाही. म्हणून म्हटलं या ठिकाणी, पै ग्रहा माझी इंगळ, तया ते म्हणजे मंगळ, तैसा तमी धसाळ गुणशब्द. पै ग्रहा माझी इंगळ. सर्व ग्रहामध्ये, 9 ग्रहामध्ये मंगळ जो आहे तो खैराच्या अग्नीसारखा आहे. खैराच्या अग्नीसारखा, निखाऱ्यासारखा आहे. 9 ग्रहामध्ये हा मंगळ. पण त्याला नाव काय? मंगल. मंगल म्हणजे चांगला. नाव जरी मंगल आहे तर तो मंगल चांगला आहे? मंगल रूप आहे का? नाही. तसं तमाच्या ठिकाणी गुणशब्दाने किंवा गुणशब्दाची जी प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती निमित्त नसताना सुद्धा अविचाराने, अविवेकाने, रूढीनं गुणशब्द प्रवृत्त झालेला आहे. तसं गुण नाहीच आहे तो, पण अविचाराने म्हणा, रूढीनं म्हणा, तो गुणशब्द प्रवृत्त झालेला आहे. गुण हा चांगला आहे, पण तमोगुणाला चांगला आहे का? तो चांगला नाही आहे. तो अशा प्रकारे रूढी परंपरा म्हणून तो त्याला गुण म्हटलेला आहे. तसा तमोगुण चांगला नाहीच आहे. रजोगुण तोही चांगला नाही आहे. फक्त सत्वगुण चांगला आहे. म्हणून मनुष्याने, ज्याला आपलं हित व्हावं असं वाटतं, त्याने या 2 गुणापासून दूर राहावं, रजोगुण आणि तमोगुण. तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य, सत्वगुणाला मात्र महत्व आहे. जे सर्व दोषांचा वसवटा, तमची कामवणी सुभटा, उभारीला अंगवठा जयानराचा. भगवान सांगतात अर्जुना, जे सर्व दोषांचा वसवटा, हा जो तम आहे ना, तम हा सर्व पापाचं राहण्याचं घर आहे. सर्व पापाचं राहण्याचं घर म्हणजे हा तमोगुण आहे. म्हणून माणसाने राग कधीच येऊ द्यायचा नाही. आला तरी त्याला माघारी घालवायचा, येऊ द्यायचं नाही. राग हा नेहमी मनुष्याचं अनहित करतो, हित करत नाही. म्हणून म्हटलं या ठिकाणी की सर्व दोषांचा वसवटा, हा जो तमोगुण आहे ना, तो सर्व पाप, जेवढी पाप असतील, दोष असतील, त्या सर्वांचं राहण्याचं घर म्हणजे हा तमोगुण आहे. मग त्याचा लगदा तयार करून त्यापासून मनुष्याच्या अंगाचा बाधा
बाधा म्हणजे बांधा तयार केला जातो. कुणाचं कशा तमोगुणापासून तो बांधा तयार केला जातो मनुष्याचा. म्हणून काही लोक म्हणजे तमोगुणाची मूर्तीच असतात, मूर्तरूप तमोगुण असतात, मूर्तरूप रजोगुण असतात, आणि काही लोक मूर्तरूप सत्वगुण असतात. तो आळस सुनी असे काखी, म्हणून निद्रे काही न मुखे, पापे पोषिता दुःखे न सांडजे जेवी. तो आळस सुनी काखे असा जो मनुष्य आहे तमोगुणी, त्याच्या बगलामध्ये नेहमी आळस असतो. बगलात म्हणजे त्याने बगलात धरलेला असं त्याचा अर्थ. म्हणजे तो कुठेही जरी बसला तरी तो झोपच घेणार. जेवता जेवता डुकरी खायचं, कुठेही बसला तरी त्याला ते झोप सोडत तो जवळच घेऊन जातो. आळस बगलेत बाळगूनच असतो तो आळस. कुठेही बसला की सुरू. आळस त्याच्या अगदी जवळ असतो. आळस हा त्याचा सखा म्हटलं तरी वाया जाणार नाही. त्यावेळी तो लगेच आपल्या बगलातून काढतो तो आळस आणि त्याचा उपयोग करतो कुठेही. आणि म्हणून तो झोपलेला किंवा झोपेला कधी रजा देत नाही. झोपेला कधी कंटाळत. एखाद्या वेळी जेवण नको म्हणे, पण झोपेला कंटाळत नाही. इतकं त्याची मैत्री असते. कोणाशी? झोपेशी. पापाचे तर घरच आहे तो. तामसी हा पापाचं घर आहे. अशा मनुष्याला दुःख कधी सोडत नाही. तामसी माणसाला दुःख कधीही सोडत नाहीत. कारण असले की कार्य घडणारच. कारण असल्याशिवाय कार्य होत नाही. कारण असल्यामुळे कार्य तर घडणारच. या नियमाने तो मनुष्य सतत आळशी असतो आणि त्याची झोपेबरोबर फार मैत्री असते. झोपेबरोबर झोपेची प्रार्थना त्याला करावी लागत नाही. नाही ते जप करत बसा. काही लोकांना जप करत बसलं झोप येण्याकरता. त्याला नाही. तो चालता चालता झोका खाईल. कोणाला वाटतं दारू पिला काय? दारू पिला नसतो. पण तो इतका झोपेत गर्क होतो की चालता चालता डुलतो. त्याला भान राहत नाही. तुम्हाला अनेक वेळा झोपेच्या गोष्टी सांगितल्या, लक्षात नसेल तो भाग सोडून जा. एकदा काय झालं, एकदा असं झालं की त्याला सदा गुंगीतच राहायचं, म्हणजे दारूच्या नाही, झोपेच्या. बायको म्हटली आता मी तरी सगळं कुठपर्यंत करणार हो, शेतात नांगर चाललंय, भाकरी घेऊन जा ना. तो म्हणला तू म्हणतोस तर जातो. आता काय तू म्हणतीस म्हणून जातो. मग पाठी भरून दिली, भाजी ताक चुंबळ करून डोक्यावर, त्या डोक्यावर ठेवली. नीट जा जरा. तो म्हणला काय वाकडा जातो काय? नीटच जातो. नीट जा म्हणजे जरा ही पोस्ट करा भाकरी तिथं, नाही तर कुठेही पसराल. तो म्हणला नाही नाही तसं कुठं असतं काय. आणि जाता जाता जांभळीच्या झाडाखालून गेला. ते जांभळं पडली होती. त्याचा पाय घसरला आणि जे पसरला तो तसाच
ते भाकरी कुठं, ते पाटी कुठं, ते भाजी काय, ताकाची तऱ्हा काय. पण त्याच्या ओठावर जांभळ पडलं होतं, ते सुद्धा तसंच. एक घोड्यावर माणूस चालला होता, त्याला म्हटलं आहे काय भानगडकडे, मेला काय. त्याने खाली उतरला, पाहिलं तर अरे जिवंत आहे हातात. का ते जांभळ घे ना तोंडात. म्हणलं तेवढं ढकला ना. काय म्हणला, तुम्ही तेवढं ढकला. त्यांनी काय केलं मग, ती पाठी भरली, चुंबल त्याच्या उठ उठ, चुंबल त्या डोक्यावर एक फटका मारला चापकाचा. घोड्यावरचा माणूस, मी इथं थांबतो म्हणलं, जोपर्यंत तो शेतात जात नाही ना, नाही तर येतोच चाबूक घेऊन बाबा. आणि मग तो मागं पुढं पाहत, मागं पुढं पाहत गेला. असं पुष्कळ गोष्टी आहेत, जाऊन दे आपल्याला काय करायचं. तेव्हा अशा प्रकारे तामसी मनुष्य जो असतो त्याची मैत्री आळसाबरोबर आणि झोपेबरोबर फार असते, असं वर्णन माऊली करता आहे. भगवान अर्जुनाला सांगतात तेव्हा झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिलेला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदा. विश्वात्मके